आणि आता थेट मुंबईतल्या शिवाजी पार्क जिमखानाच्या ठिकाणी आपण जातोय। सदा सरवणकर तिथे बोलतायत। मला काही निधी वगैरे नाही आणि ती लोक ज्यावेळेला मला सांगायला लागली, मी म्हटलं आताच्या आमदाराला तुम्ही 2 कोटी म्हणत असाल तर मी ज्या वेळेला आमदार होतो त्यावेळेला आम्हाला 25-33 कोटी मिळत होते। आजही मी आमदार नसताना माझ्याकडे त्यापैकी म्हणजे 2023-24 आणि 24-25 या कालावधीमध्ये मंजूर झालेले साधारण 20-1 कोटीची कामं आजही व्हायची आहेत। याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस सारखा जर नेता असेल तर आमदारांना नागरी कामांसाठी निधीची कमतरता पडत नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं। आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे आहे चुकीचं आहे। आणि आमदारसुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्यालासुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील। तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतो आहे, त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही। कारण ते नाही निघू देत ना, ती माझी आजही कामं शिल्लक आहेत। तेच म्हणतो आहे की 20-1 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत। मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतो आहे, उद्घाटनं करतो आहे। अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता, ह्या निधीतली असंख्य कामं बाकी आहेत। लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती, एकच कॉन्ट्रॅक्टर होता आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतो आहे। त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत, ते जाऊन कंप्लेंट करत आहेत। मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझीसुद्धा जबाबदारी आहे। ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले ते दिसतील। बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती काही दिसणार नाही। मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं, म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील। माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एकसूत्री कार्यक्रम आहे। मग ती बोर्ड कशाला तोडायला घेतात? कामच नव्हती तर मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, ननानानी पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ही सगळी कामं माझ्या माध्यमातून केली। त्याला तर काम नाही आणि निधीही नाही। मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही। मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतो आहे। कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलं नाही। मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे। पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही। मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतो आहे, सर्वसामान्यांसाठी यापुढेही करत आहे। बालिशपणा हा सगळा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे। आणि तिथे जी एक कमान बांधली आहे त्या कमानीला DPDCमधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते। अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात। 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे। आता जी कमान उभी राहते ते फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल, तो खर्च साधारण खूप मोठा होतो आहे। हा बालिशपणा आहे सगळा आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात। थँक्यू सर। तर सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। 20 कोटी निधी संदर्भात ते बोललेले आहेत आणि लोकांची कामं करण्यासाठी आमदार असण्याची गरज नाही। यापूर्वीची अनेक कामं जी जवळपास 20 कोटींची आहेत ती बाकी आहेत आणि ती मी करत आहे असं मी वक्तव्य केलेलं होतं। मात्र आमचा आमदार मतदारसंघात फिरतो तेव्हा त्याला काम नसतं असं म्हणत जोरदार टीका त्यांनी स्थानिक आमदारावर केली आहे।